आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यात मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताई मातेचे दर्शन घेतले। पहाटे मंदिरात विधिवत पूजन आणि आरती करून त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी तसेच चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली। आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंत्री आदिती तटकरे आज मुक्ताईनगर येथे दाखल झाल्या। पहाटे त्यांनी आदिशक्ती मुक्ताई देवीचे दर्शन घेत मंदिरात विधिवत पूजा अर्चा व आरती केली। दर्शनानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आषाढी एकादशीच्या पावन दिवशी मुक्ताई मातेच्या चरणी दर्शन घेण्याचा योग आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांनी राज्यातील सर्व नागरिक सुखी समृद्ध राहावेत, शेतकऱ्यांच्या शेतात भरघोस पीक यावे आणि राज्यात चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना मुक्ताई मातेच्या चरणी केली। काय सांगाल तुम्ही आज आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला अतिशय सुमुहूर्त काढून आलेले आहेत। आज आषाढी एकादशी खरं तर आपल्या माध्यमातून मी सर्वांनाच आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते। आपल्या या भूमीची संतांची साधू संतांची भूमी ओळखली जाते आणि वारी म्हटलं आणि आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या आयुष्यातलं एक सुवर्ण क्षण त्या निमित्ताने तो येत असतो। पंढररायाच्या आणि रखुमाईच्या दर्शनासाठी सगळेच आसुसलेले असताना आज खरं तर मला आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन या शुभदिनी प्राप्त झालं, हे मी माझं भाग्य समजते। या निमित्ताने तिच्या चरणी प्रार्थना करत असताना सगळ्यांच्या सुखसमृद्धीसाठी मी प्रार्थना केली आणि जे जे आत्तापर्यंत त्या ठिकाणी दिलं त्याबद्दल तिचे ऋण व्यक्त केले आणि